लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आणि नगरसेविका नेत्रा किरण पाटील तसेच खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या पुढाकाराने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्केटिंग स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। विशेषतः पनवेल, नवी मुंबई आणि खारघर मधील अनेक स्केटिंग खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेत ही स्पर्धा यशस्वी केली। या स्पर्धेच्या अनुषंगाने पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी विशेष कौतुक करत या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या। पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी देखील उपस्थित राहून या स्पर्धेचे कौतुक केले। कोकणाचे मुखपत्र कोकण दर्पणच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते तसेच इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी संपन्न झाले। काय भावना व्यक्त कराल आपण? किरण पाटील जी आणि नेत्रा पाटील जी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खारघर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जे आज स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मला आनंद आहे की या स्पर्धेमध्ये मुंबई पासून, पालघर पासून आपल्या पनवेल आणि नव्या मुंबईतील अनेक या स्पोर्ट्समननी छोट्या छोट्या खेळाडूंनी याच्यात सहभाग घेतला आणि या खेळाला खूप मोठं पोटेंशियल आहे, त्याबद्दल त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। मैं किरण जी और नेत्रा जी को धन्यवाद देता हूं कि हमारे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकुर जी के जन्मदिन के अवसर पर अपने जितने भी बच्चे हैं उनको जो स्केटिंग के क्षेत्र में अपना काम करते हैं, मेहनत करते हैं, उनकी स्पर्धा का आपने आयोजन किया। आज पूरे मुंबई भर के सभी बच्चे आज इस स्पर्धा में भाग ले रहे हैं। मैं देख रहा हूँ हर बच्चे में खुशी है, हर बच्चे को अपने विधायक जी के माध्यम से, अपने नेता के माध्यम से उन्हें जो स्पर्धा में नंबर मिला है, उनका मेडल उनको मिल रहा है, उसकी खुशी में देख रहा हूँ। ऐसे बच्चे जो स्पोर्ट्स के क्षेत्र में काम करते हुए अपना करियर बना रहे हैं, उन सभी को मैं शुभेच्छा देता हूँ और इस अवसर पर ऐसा सुंदर आयोजन करने के लिए मैं किरण जी और नेत्रा जी को धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। नाही, सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांची आधीपासून आम्हाला शिकवण राहिलेली की समाजाच्या सर्व घटकांसाठी कार्यरत राहायचं आणि हीच त्यांची प्रेरणा, त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम करत आलोय। आपण बघत असाल तर ह्या वेळेस काल आणि आज सर्व प्रभागातील रहिवाशांसाठी किंवा खारघर शहरातील आणि परिसरातील नागरिकांसाठी 2 दिवस मोफत आधार कार्ड शिबिर इथे आयोजित करण्यात आलेलं होतं। त्यात शेकडोच्या वरती नागरिकांनी त्याचा लाभ घेतला। आज इथे रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने फर्स्ट टॉप रँकिंग ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली आहे आणि असेच विविध उपक्रम राबवत आम्ही सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस साजरा करत असतो। मागील वर्षी देखील रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बास्केटबॉलच्या भव्य अशा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे शिकवणच रामशेठ ठाकूरांची अशी आहे की बाबा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या समाजाप्रती प्रेम, आदर हे असावं आणि त्या भावनेतून आम्ही आमच्या लोकनेत्यांच्या शिकवणीतूनच हे समाजोपयोगी असतील, शैक्षणिक असतील, क्रीडा विषयक असतील, आरोग्य विषयक असतील असे विविध उपक्रम राबवत
आमच्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करत आलोय आणि करत राहणार। नमस्कार। सर्वप्रथम आज लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब यांचा 73वा वाढदिवस आपण सर्वजण साजरा करतो। संपूर्ण पनवेलमध्ये आपण बघतो की वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो। लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब असतील किंवा आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, नेहमीच हा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करत असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा वाढदिवस हा स्पोर्ट्स इव्हेंट घेऊन साजरा करत असतो। याच्या आधी आम्ही बास्केटबॉल कॉम्पिटिशन घेतले, तसेच क्रिकेटचे सामने घेतले आणि यावर्षी आपण स्केटिंग कॉम्पिटिशन घेऊन हा वाढदिवस साजरा करत असतो। आपण बघतोय की पनवेलमध्ये ज्या पद्धतीने आमदार प्रशांतदा ठाकूर हे झपाट्याने काम करतायत किंवा वेगवेगळ्या विषयांना उचलून धरतायत, त्याच पद्धतीने आम्ही ते खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज खरोखर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंच्या आणि त्यांच्या कोचेसचे मी मनापासून धन्यवाद देते आणि रामशेठ ठाकूर साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद।